मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा आहे। आपल्यासोबत माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अमित देशमुख आहे। सर, खरं तर आज मुख्यमंत्री रिप्लाय करणार आहे, काय वाटतंय, मराठा समाजाला न्याय मिळेलच? नाही, राज्याचे मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाच्या विधिमंडळातल्या प्रस्तावाला उत्तर देणार आहेत आणि महाराष्ट्राचं आणि भारताचं लक्ष याकडं लागून आहे। आशा ही आहे की याच्यामध्ये काहीतरी तोडगा, काहीतरी मार्ग ते काढतील आणि दीर्घकालीन आणि कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण हे समाजाला मिळेल अशी आशा आहे। सरकारकडे काही पर्याय तुम्हाला वाटते का? कारण सगळं सुप्रीम कोर्टात सुरू आहे, मागासवर्ग आयोगाचं सध्या जे काही सुरू आहे, तर सरकारच्या हातामध्ये काही पर्याय तुम्हाला वाटतात? मला असं वाटतं की राज्य सरकार केंद्र सरकारबरोबर चर्चा करत आहे। त्यांच्या अनेक बैठका झालेल्या आहेत, कायदे तज्ज्ञांचा सल्ला त्यांनी घेतलेला आहे। शिंदे समितीनं काही या मागच्या कालावधीमध्ये अभ्यास केलेला आहे आणि एकंदरीतच सगळ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। आता एवढं सगळं केल्यानंतर यात निश्चितच मार्ग निघावा अशीच सगळ्यांची धारणा आहे आणि मला असं वाटतं की आम्ही देखील आतुरतेनं वाट पाहत आहोत की राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भामध्ये आज काय भाष्य करणार आहेत। खरं तर सूत्रांची माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन मुंबईमध्ये बोलवलं जाणार आहे, कसं बघते याकडे? नाही, याची म्हणजे सूत्राकडनं माहिती आहे, त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही, पण आजच खरं म्हणजे या उत्तरामध्ये याचं उत्तर मिळावं असं वाटतं। आता आपण आजच या उत्तरामध्ये याचं उत्तर मिळावं असं वाटतं आणि सरकार नेमकं काय घोषणा करते याकडे सुद्धा आमचं लक्ष आहे, असं अमित देशमुख यांनी म्हटलं पाहायला मिळतंय। राजू सोनवणे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।